तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आता आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आता फायनली इशूने अर्णववरची स्वतःची काळजी तर कबूल केलेली आहेच, पण त्याबरोबर आता इशूचा रुसवा घालवण्यासाठी अर्णव तिला दांडिया इव्हेंटला घेऊन जाणार आहे आणि तिथे दोघांना बेस्ट कपल ऑफ द इयरचा अवॉर्डसुद्धा मिळणार आहे. आता नेमकं काय काय घडतं, अवॉर्ड यांना कसं मिळतं, सगळं जाणून घेण्यासाठी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे काय पाहतो की अर्णवच्या हाताला भाजलेलं असतं आणि ईश्वरीने त्याच्यावर मलम वगैरे लावलेलं असतं. ईश्वरी आता अर्णवला म्हणत असते, नाही तुम्हाला एवढं भाजलं आहे ते खरं आहे, पण मी अजूनही हेच बोलेन, मला आत्ताही हेच वाटतं आहे की हे सगळं कदाचित तुम्हीच केलं आहे. त्याबरोबर अर्णव म्हणतो, व्हॉट, तुला कळतंय का तू काय बोलतेस ते, की उगाच आपलं देवाने तोंड दिलं आहे म्हणजे त्याच्याने बोललं पाहिजेच सतत काहीतरी, म्हणून सुद्धा बडबड करतेस मध्ये मध्ये. आर यू आउट ऑफ युअर माइंड? स्वतःतलाच स्वतः कोणी का बाजून घेईल? मूर्ख आहे का मी? त्याबरोबर ईश्वरी म्हणते, असूही शकाल, मला काय माहीत. नाही 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 चुकलंच माझं. तुम्हाला मूर्ख म्हणणं म्हणजे मूर्ख शब्दाचा अपमान करणं. तुम्ही मूर्ख नाही, तुम्ही स्वतःला ना खूप अतिहुशार समजता, त्यामुळे तुम्ही हे असं काहीतरी विचित्र करूच शकता याची आता मला खात्री आहे. तुम्ही हे सगळं मुद्दामूनच केलेलं असेल. त्यावर अर्णव म्हणतो, हो मुद्दाम? स्वतःला भाजून घेतलं असेल? नाही ठीक आहे, घेतलं मी स्वतःला मुद्दाम भाजून, पण मी हे सगळं कशासाठी केलं असेल असं तुला वाटतंय? तुझ्या हुशार बुद्धीत याचंसुद्धा उत्तर आलंच असेल ना. का केलं असेल बरं मी हे एवढं फालतू काम, स्वतःलाच त्रास देऊन घेण्याचं? त्याबरोबर इशू म्हणते, कशासाठी म्हणजे? माझं अटेन्शन मिळवण्यासाठी, मला कशी तुमची काळजी वाटते हे मला जाणवून देण्यासाठी, म्हणून तुम्ही हे सगळं मुद्दामून केलं असणार. बरोबर ना, मुद्दामच केलं ना तुम्ही हे सर्व. त्यावर आता अर्णव स्वतःच्या डोक्यावर हात मारून घेतो आणि म्हणतो, इम्पॉसिबल आहेस तू, इम्पॉसिबल. मला वाटलं होतं की तुला खरोखर माझी काळजी वाटते, पण नाही, खरंच तू नाहीच सुधारणार. त्यावर इशू म्हणते, हा नाहीच सुधारायचं मला ना तुमच्यावर काडी मात्रही विश्वास नाही आहे. अर्णव म्हणतो, नाही आहे ना विश्वास? त्यावर ईश्वरी म्हणतो, नाही है भरोसा मुझे आप पर. त्यावर अर्णव म्हणतो, ठीक आहे, मग ज्याच्यावर विश्वास आहे ना तिकडे जा, किंवा मग विश्वास कुठे मिळतो ते शोधत जा. आऊट. आणि मग अर्णव आता पाठमोरा उभा राहतो. आता ईश्वरी तिकडनं निघून जाते. अर्णव 5-2 मिनटं तसाच उभा राहतो आणि आता ईश्वरीला समजावायला तो परत मागे फिरतो. त्याला वाटतं की ईश्वरी बेडवरतीच बसलेली असेल. अर्णव आता तिला मागे म्हणत असतो, हे बघ मिस इंदौर तू. आणि आता तो मागे बघतो तर त्याला तिथे ईश्वरी कुठेच दिसत नाही. अर्णव विचार करतो, अरे ही अशी अचानक निघून कुठे गेली? ताईच्या रूममध्ये गेली असेल. जाऊ दे, लगेच मागे मागे नको जायला, नाहीतर लगेच म्हणेल, आलात ना मागे मागे, तुम्हीच माझी काळजी करत. राहू दे, थोडा वेळ ना जरा असंच काहीतरी काम करत बसतो. स्वतःहूनच गुपचूप येईल आणि मला काम करताना बघून गपचूप झोपून घेईल. विचार करेल की मला काही पडलेलंच नाही आहे, असू दे. आणि मग आता अर्णव हा लगेचच हातामध्ये लॅपटॉप चालू करून घेतो काम करायला. आता काम तर त्याला काही करायचं नसतं, कारण त्याचं सगळं मन ईश्वरीकडे गेलेलं असतं. 5 मिनटं होतात, 10 मिनटं होतात, 15 मिनटं होतात. अर्णव विचार करत असतो, अरे एवढं काय चाललं हिचं? इतका वेळ कोणी बसतं का रात्रीचं असं कोणाच्या खोलीमध्ये? ताईला सुद्धा झोपायचं असेल, तिनेही गोळ्या खाल्ल्या असतील ना आता. आणि या ताईला कळायला नको, ताईने तरी बोलायचं ना मिस इंदौरला की जा बाई तू तुझ्या रूममध्ये झोप. की तो राजेशही नाही आहे म्हणजे ताई आणि इशू एकत्र झोपतील? नाही अर्णव, असं काही होऊ देऊ नकोस. अरे सार, जर आज त्या दोघी एकत्र राहिल्या तर ताई तुझी सगळी सिक्रेट ईश्वरी समोर फोडेल, मग अगदी लहानपणापासून ते आत्तापर्यंत सगळी. आणि असं काही होता कामा नये, नाहीतर ती मुलगी तुला प्रत्येक वेळेस चिडवत राहील एखाद्या छोट्या गोष्टीवरनं. आणि म्हणून मग आता अर्णव हा ईश्वरीला घ्यायला ताईच्या खोलीत येतो. आता तो सगळ्या खोलीत नजर फिरवतो, पण ईश्वरी काही त्याला कुठे दिसत नाही. ताई अर्णवला बघते आणि विचारते, काय रे चिंटू, यावेळी तू माझ्या खोलीत काय करतोयस? आणि हे काय, एकटाच आलास? ईश्वरी कुठे? त्याबरोबर अर्णव म्हणतो, ताई अगं दोघे कशाला येऊ आम्ही? मी सहजच आपलं आलो चक्कर मारायला, म्हटलं तुला विचारावं, गोळ्या वगैरे घेतल्यास ना तू, म्हणजे तू ठीक आहेस ना, तुझी तब्येत वगैरे? त्यावर अंजली म्हणते, हो, मला काय झालं आहे, मी एकदम व्यवस्थित आहे बाबा. हां, आता फक्त यांची थोडीशी काळजी आहे, ते त्या कुठे लासलगावला की कुठे गेले ते अजून आलेले नाही आहेत रे. कधी त्या बिचाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळतोय असं वाटतंय मला सुद्धा. मिळायला हवा ना रे बिचाऱ्यांना न्याय, बिचाऱ्यांची एवढी जमीन वाया जायला नको. त्यावर अर्णव म्हणतो, हो डोंट वरी ताई, सगळं व्यवस्थित होईल, तू काळजी करू नको, तू गोळ्या घेतल्यास ना, तू झोपून जा.
मी सुद्धा झोपायला जातो. आता अर्णव अंजलीच्या खोलीबाहेर येतो आणि म्हणतो, थँक गॉड ताईला काही कळालं नाही. जर ताईला कळालं असतं तर आधीच तिला त्या नालायक राजेशची काळजी आहे, त्यात ह्या वेड्या मिस इंदोरची पण काळजी करावी लागली असती. ही मुलगी म्हणजे ना खरंच इम्पॉसिबल आहे, इम्पॉसिबल, खतरनाक एकदम. माणूस जरा काही बोललं की असं कोण निघून जातं यार. आता कुठे शोधू हिला? आता अर्णव हा ईश्वरीला शोधण्यासाठी घराच्या बाहेर पडलेला असतो. विचार करतो, काय करू, कुठे जाऊ, काय करू. मे बी स्वतःच्या घरी गेली असेल का? नाही, पण एवढ्या रात्रीची कशी जाईल? नाही, पण ही मिस इंदौर आहे, ही काहीही करू शकते. मग अर्णव आता घरी येतो. आता बाहेर नमुताई दारात उभी असते. नम्रता अर्णवची गाडी बघते आणि खुश होते. तिला वाटते इशू आली. नम्रता लगेच गाडीजवळ येते आणि इशू इतक्या रात्री असं म्हणते. इतक्यात अर्णव एकटाच गाडीतून बाहेर उतरतो. तर आता अर्णव हा एकटा बघून नम्रता म्हणते, जीजू तुम्ही एकटेच, इशू कुठे आहे? त्यावर अर्णव म्हणतो, ईश्वरी इथे नाही आहे. त्यावर आता नम्रता म्हणते, अहो जीजू इशू इथे कशी असेल? इशू तर तिकडे तुमच्या घरी असेल ना. मग मला तर वाटलं की तुम्ही दोघं एकत्र आलात म्हणून मी इथे घाईघाईने आले. काही झालं आहे का जीजू? तुम्ही काही सांगत नाही आहात का मला? काही झालं असेल तर सांगा ना प्लीज. त्याबरोबर मग आता लगेचच तो तिला म्हणतो, मी सांगतो पण प्लीज कोणाला काही बोलू नकोस. त्यावर नम्रता म्हणते, हो नाही सांगणार, पण तुम्ही बोला माझ्याशी. मग आता अर्णव हा नम्रताला लगेचच सगळा प्रकार सांगून टाकतो. त्याबरोबर नम्रता म्हणते, हे भगवान, ही मुलगी पण ना. जीजू तुम्ही थांबा, मी काय करायचं ते बघते. नम्रता इशूला कॉल करते आणि तिची चौकशी करायला लागते. इशू म्हणते, हो मी ठीक आहे ताई, तू बरी आहेस ना? नमू विचारते, तू झोपली नाहीस इशू एवढ्या रात्रीपर्यंत? त्यावर इशू सांगते, नाही ग ताई, कसलं काय आणि कसलं काय. अगं भडकूचंद बरोबर भांडण झालंय माझं. तुला माहिती आहे, प्रत्येक वेळेस भडकूचंद नुसता भांडत असतो ग माझ्याशी. सकाळी ना आमच्याकडे आरती होती, तर आरती करता करता त्यांच्या हातावरती आग आली. तर म्हणे तू मला वाचवलंच नाही तर मी त्या आगीत जळून खाक वगैरे झालो असतो. अगं हे काही बोलण्याची पद्धत आहे का? उगाच आपलं बोलायचं म्हणून काहीही बोलतील असं कोणी म्हणतं का? नेहमी नुसतं अशुभ बोलत राहतील काहीतरी, म्हणून राग आला मला त्यांचा. पण मी खरं बोलू का, मला तर ना डाऊटच आहे, भडकूचंदने ना जाणून बुजून स्वतःच्या हातावरती आग ओढवून घेतली असेल, जेणेकरून मी काळजी करावी. भडकूचंदचं डोकं तसं नको त्या गोष्टींमध्ये खूप फास्ट चालतंच ना, म्हणून. त्याबरोबर आता नम्रताई अर्णवकडे बघत असते. अर्णवला राग येत चाललेला असतो, पण नम्रता पुढ्यात असल्यामुळे तो स्वतःवरती खूप कंट्रोल करत असतो. तर नम्रता म्हणत असते, इशू तू काहीही बडबड करू नकोस, आणि तू गच्चीवरती जाऊन बसलीस. अर्णव सर कुठे आहेत मग? त्यावर इशू म्हणते, मला काय माहीत, असतील त्यांच्या खोलीमध्ये बसून. भडकूचंदला तसं पण कुठे काय फरक पडतो कोण कुठे जातं काय करतं, त्याला तर फक्त स्वतःची फिकीर पडलेली असते ना. एव्हाना झोपूनही गेले असतील तुझे लाडके जीजू. जीजू म्हणे, ए ताई, तू ना सारखी त्यांची बाजू घेऊ नको. इतक्या लवकर कशी का पार्टी बदललीस तू? तू पण ना एकदम त्यांच्यासारखीच आहेस. खडूस कांद्यासारखे आहात तुम्ही दोघं. त्यावर नमू म्हणते, खडूस कांदा? त्यावर इशू सांगते, हो ना मग. अगं खडूस म्हणजे ते खडूसच आहेस, आणि कांदा म्हणजे दुसऱ्याला फक्त आपल्या बोलण्यामुळे डोळ्यात पाणी आणत राहतात. अर्णव आता अरे काहीही बोलते ही, असं हाताने नम्रताला खुनवत असतो. तर नम्रता म्हणते, इशू अगं बाळा, पुरे झाला आता, तू लहान आहेस का असा बालिशपणा करायला? तू आता झोप बरं जाऊन. हां मी ठेवते. आणि मग नम्रता फोन कट करते. त्यावर अर्णव म्हणत असतो, बघितलंस तुझी बहीण किती विचित्र येते? त्याबरोबर नम्रता म्हणत असते, जीजू ऐका, आता फक्त नुसतं भांडण करत बसण्यात काय अर्थ आहे? आता मी काय म्हणते, इशू जर नाराज आहे की नाही, तर तुम्ही तिची नाराजी पटकीने दूर करा ना, म्हणजे तुमच्यात भांडण नाही होणार. आता विषयाला विषय वाढेल, वादाला वाद वाढतील. त्यावर अर्णव म्हणतो, मग आता मी काय करायचं आहे? त्यावर नम्रता म्हणते, इशूला दांडिया खेळायला खूप आवडतं, तुम्ही तिला दांडिया खेळायला घेऊन जा. अर्णव म्हणतो, आता हे पण करून बघतो. दी ग्रेट बिझनेसमन, ASR एंट्रप्रेनर, बिझनेस आयकॉन आता बायकोला दांडिया खेळायला घेऊन जाणार. आणि मग अर्णव गाडीत बसतो आणि घरी येतो थेट. आता इशूवरती गच्चीवरच उभी असते. अर्णव गच्चीवर इशूच्या मागून येतो आणि इशूला गच्चीवर ढकलायला जसं आपण एखाद्याला पकडतो तसं पकडतो. इशू म्हणते, अहो काय करताय तुम्ही हे? त्यावर अर्णव म्हणतो, तूच म्हणतेस ना मी सगळं जाणून बुजून करतो, मग आता जाणून बुजून मी तुला गच्चीच्या खाली ढकलतो. त्यावर ईश्वरी म्हणते, अहो तुम्ही काय डोक्यावर पडलाय का? मी खरंच पडेन, सोडा मला, वरती घ्या मला पहिले. त्याबरोबर अर्णव ईश्वरीला वरती घेतो आणि म्हणतो, चल लवकर माझ्याबरोबर. इशू म्हणते, कहाँ? हे बघा, इतनी रात को मैं कहीं नहीं आऊंगी. त्यावर अर्णव म्हणतो, असं कसं कुठे नाही येणार आहेस तू?
तू येणार आहेस. आणि पहिले तर ना ही मिक्स भाषा बोलायची बंद कर. त्यावर इशू म्हणते मला सुद्धा ना हे असंच होतं जेव्हा तुम्ही ना इंग्रजीमध्ये माझ्यावरती रॉब झाडत असता. काय तर म्हणे साधा सोपा तो शब्द आहे मॅनर्स, पण त्याच्यासाठी तुम्ही काय म्हणता ते एटिकेट्स. परत तो आणखीन एक दुसरा काहीतरी शब्द आहे साधा सोपा, त्याच्यावरही काहीतरी वेगळं. अहो किती अवघड शब्द बोलता तुम्ही इंग्रजीतले हो. त्याबरोबर अर्णव म्हणतो मी जे शब्द बोलतो ना ते खरं असतं, तू उगाच काहीही बडबडतेस. ते म्हणते ये देखो उलटा चोर कोतवाल को डाटे. मी काय चुकीचं बोलले हो. आता रॉब म्हणजे तुम्ही जे अखडताय माझ्यावरती तेच बोलत होते ना मी. त्यावर अर्णव म्हणतो हे बघ मला ना तुझ्याबरोबर अजिबात आर्ग्युमेंट करायचं नाही आहे, तू चल बरं माझ्याबरोबर. इशू म्हणते पण आपण जातोय कुठे. त्यावर अर्णव म्हणतो जिथे जातोय तिकडे गेल्यावर सांगतो, तू चल. ईश्वरी म्हणते नाही मी तुमच्याबरोबर कुठेच येणार नाही आहे, मी इथे गच्चीवर बसून राहीन. अर्णव म्हणतो मग झोपायला तरी खाली चल. इशू म्हणते नाही मी इथेच झोपणार आहे गच्चीवर. त्यावर अर्णव म्हणतो बघा. त्यावर इशू म्हणते हो. अर्णव म्हणतो मी पुन्हा विचारतोय तू येतेस की नाही माझ्याबरोबर. इशू म्हणते मी इशू आहे, मी सांगितलं ना मी नाही येत आहे म्हणजे नाहीच येत आहे. त्यावर अर्णव म्हणतो आर यू सिरियस की तू येत नाही आहेस. त्यावर ईश्वरी म्हणते येस मी नाही येत आहे. त्याबरोबर अर्णव म्हणतो ठीक आहे मग आता जरा मला माझ्या वर्कआउटचा उपयोग करावाच लागेल. आणि मग अर्णव आता ईश्वरीला एकदम रोमॅन्टिकली उचलतो आणि खाली घेऊन येत असतो. इशू म्हणत असते होय बघा तुम्ही मला सोडा हा, नाही तर मी खूप जोरात ओरडेन, सोडा बरं मला. त्याबरोबर अर्णव म्हणतो ओरड ना ओरड, मला सुद्धा बघायचं तू किती जोरात ओरडू शकतेस ते. खाली आजी झोपली हा, आधीच आजीची तब्येत बरी नाही आहे, तिने मेडिसिन्स घेतल्यात. आणि अंजली ताई तीसुद्धा गोळ्या घेऊन झोपली, मगाशी जागी होती ती बराच वेळ. आता तू ठरव तुला काय करायचं आहे, ओरडायचं असेल तर ओरड. अर्णव म्हणत असतो मी तर तुला सोडणार नाही. इशू म्हणत असते अहो असं काय करताय, ही चीटिंग आहे, सोडा मला. त्याबरोबर अर्णव तिला नाही म्हणतो. तर आता तो तिला खाली घेऊन येत असतो. इशू म्हणते अहो असं काय करताय, अहो आपली खोली तर वरती राहिली ना, मग आपण आणखीन खाली कशाला चाललो आहे. त्यावर अर्णव म्हणतो मी म्हणत होतो ना तुला चल झोपायला म्हणून, तर तूच नाही आलीस, आता आपण बाहेर चाललो आहे. तर आता दुसरीकडे आपण पाहतो की इकडे नमू विचार करत असते इशू आणि अर्णव सर गेले असतील का दांडिया खेळायला, अर्णव सर घरी पोहोचले असतील का, इशूने त्यांचं बोलणं ऐकून घेतलं असेल का. आमची इशू ना खरोखर खूप हट्टी आहे, ऐकत म्हणून नाही. आता नमू असा विचार करेपर्यंत तिला आकाशचा फोन येतो आणि आकाश तिला विचारत असतो नम्रता ॲक्च्युली दादा मगाशी बाहेर जाताना दिसला, खोलीत दादाही नाही आहे वहिनीही नाही आहे, तुला काही माहीत आहे का. नाही म्हणजे आता खरं तर आकाशला नम्रताबरोबर बोलायची संधी हवी असते आणि त्याला ती संधी मिळालेलीही असते. ईश्वरी आणि अर्णव घरात नाही आहेत या बहाण्यामुळे. तर आता नम्रता म्हणते हो मला माहीत आहेत ते कुठे आहेत दोघंही, तुमच्या घरच्या गच्चीवर. त्यावर आकाश म्हणतो काय घराच्या गच्चीवर. त्यावर ती म्हणते हो घराच्या गच्चीवर. मग आकाश म्हणतो पण गच्चीवर काय करतायत ते दोघं. त्यावर ती सांगते आकाशला सर्व प्रकार. ती सांगते की काय माहीत कुठल्या तरी छोट्या मोठ्या गोष्टीवरून त्या दोघांमध्ये वाद झाला. इशूला अर्णव सर म्हणाले की तुला कुठे जायचं आहे तिकडे जा. मग काय आमच्या इशूने काय आयडिया लढवली, ती गेली तुमच्या गच्चीवर. अर्णव सरांना आयडिया वाटलीच नव्हती की इशू गच्चीवर सुद्धा जाऊन बसू शकते. मग ते बिचारे आमच्या घरी तिला शोधत आले. इकडे आल्याच्या नंतर मग त्यांना कळलं की इशू इथे नाहीच आहे. मग त्यांनी मला सांगितलं इशूला कॉल करायला. मी जेव्हा इशूला कॉल केला त्यावेळेस मग इशूने मला सांगितलं की ती त्यांच्याच घराच्या गच्चीवरती आहे आणि त्यात तिचा मूडही ऑफ होता. म्हणून मग अर्णव सर गेलेत आता तुमच्या घरून तिला दांडिया खेळायला घेऊन जायला. आकाश म्हणतो व्हॉट दांडिया आणि दादा. त्यावर ती म्हणते हो बायकोसाठी सब कुछ करना पडता है यार आकाश सर. त्यावर आकाश म्हणतो मी सुद्धा करू शकतो. त्यावर नम्रता म्हणते काय म्हणालात का तुम्ही. त्यावर आकाश म्हणतो हो. मी म्हटलं मग पुढे काय झालं. त्यावर ती म्हणते अहो मग काय आता अर्णव सर गेलेत तिला दांडिया खेळायला घेऊन जायला. दांडिया खेळली ना आमची इशू की बरोबर तिचा मूड आपोआप ठीक होऊन जाईल बघा. अहो इशूला लहानपणापासून दांडिया खेळायला ना खूप आवडतात. तुम्हाला माहिती आहे इंदौरमध्ये इशू नेहमी दांडिया खेळायची. शाळेत असताना तर एकदा तिच्या परीक्षा बुडल्या होत्या या गरबा आणि दांडियाच्या नादात. त्यावर आकाश म्हणतो काय ईश्वरीला एवढं वेड आहे दांडियाचं. त्यावरती म्हणते हो मग अहो खूप वेड आहे तिला. त्यावर आकाश सांगत असतो तसं दादाला अजिबात नाही. दादा कॉलेजला असताना सुद्धा लेक्चर्समध्ये बसायचा, दांडिया वगैरे हे सगळ्या गोष्टी मी खूप करायचो आमच्या दोघांमध्ये. त्यावर नम्रता म्हणते आणि आमच्या दोघींमध्ये इशू आमच्यात हे सगळं करायची. त्यावर तो म्हणतो अरे वा मग मस्त की आता दादाला तर ईश्वरी मिळाली त्याच्यामुळे आता दादा तर हौशी होईल. पण
माझं काय? त्यावर नम्रता म्हणते सॉरी. त्यावर आकाश म्हणतो आपण दोघं सुद्धा जाऊया तिकडे दांडिया इव्हेंटमध्ये. म्हणजे काय होईल, ते दोघं तिथे भांडले तर आपण त्यांना समजावू शकू ना. चल मग आता नम्रता आधी तर तयार होत नसते, पण आकाश तिच्यावर खूप जबरदस्ती करतो आणि मग ती तयार होते. तर इकडे अर्णव ईश्वरीला थेट गाडीमध्ये बसवतो आणि दांडिया इव्हेंटच्या ठिकाणी घेऊन येतो. त्यावर इशू म्हणते हे काय, इथे आपण कुठे आलो? त्यावर अर्णव म्हणतो खाली तर उतर. आणि मग तो ईश्वरीला गाडीतून बळजबरीने खाली उतरवतो. आता तिथे दांडिया इव्हेंट सुरू असतो. हे बघून इशू म्हणते दांडिया इव्हेंट? हे बघा, मला ना तुमच्याबरोबर अजिबात गरबा वगैरे काही खेळायचा नाही या, मी घरी चालली आहे. त्यावर अर्णव म्हणतो गाडी चालवता येत असेल तर ठीक आहे, गाडी घेऊन जा. आता इशूला गाडी तर ड्राईव्ह करता येत नाही, त्यामुळे इशूला तिथे बसावं लागतं. इशू म्हणते मी इथे बसून तुमचा गरबा बघेन, पण मी तुमच्याबरोबर खेळणार नाही. अर्णव म्हणतो हॅज यू विश, बस बघ. आणि मग आता तो खेळायला जातो. आता इशूच्या अंगात सुद्धा खेळायसाठी मुंगी येत असते. मग काय, इशू फार वेळ काही तिथे बसत नाही. इशू 2-5 मिनटं उभी राहते आणि अर्णव बरोबर खेळायला येते. अर्णव म्हणतो तू तर म्हणाली होतीस ना का तू खेळायला येणार नाही म्हणून, मग आता काय झालं? त्यावर इशू म्हणते की मी का नाही खेळायचं, नवरात्र सबके लिए होती आणि गरबा तर सगळेच खेळू शकतात ना, म्हणून मी पण खेळणार, मला खेळायचं आहे. अर्णव म्हणतो मग खेळ, लेट्स डू इट. आणि मग आता ईश्वरी आणि अर्णव हे दोघं गरबा खेळायला लागतात. तर तिथे आता आकाश आणि नम्रता सुद्धा आलेले असतात. आता आकाश आणि नम्रताला बघून ईश्वरी आणि अर्णवला आश्चर्य वाटतं. ते दोघं आता आकाश आणि नम्रता जवळ येतात आणि त्यांना विचारतात की तुम्ही दोघं इथे काय करताय? मग आकाश म्हणतो की दादा, अरे मला नम्रताने सांगितलं की तुम्ही दोघं इथे येता, ॲक्च्युली तू घरात नव्हतास ना आणि वहिनीसुद्धा दिसत नव्हती, म्हणून मी नम्रताला कॉल करून विचारलं की तुम्ही दोघं कुठे आहात. तर तिने सांगितलं मला सगळा घडलेला प्रकार, तर मग तुम्ही पुन्हा भांडलात तर म्हणून मग आम्ही सुद्धा इथे आलो. त्याबरोबर अर्णव म्हणतो मला कळतंय हा, बरोबर सगळं कळतंय, तुम्ही इथे का आलाय ते काय. त्यावर नम्रता म्हणते जिजू म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? त्यावर आकाश अर्णवला खुणावतो दादा प्लीज नको. त्यावर तो म्हणतो काही नाही, आमच्यावर लक्ष ठेवायला असंच म्हणत होतो मी सुद्धा. लेट्स डू इट, खेळूया सगळेच जण, तुम्ही दोघं खेळा आम्ही दोघं खेळतो. मग आता लगेचच 4 जण दांडिया खेळत असतात. हे सगळं बघून लावण्याला मात्र खूप राग येत असतो. लावण्याला वाटत असतं नेहमी मी करायला काय जाते आणि होऊन काय बसतं. मला ह्या ईश्वरीला माझ्या ARपासून दूर करायचं आहे. मी जितकं ह्यांना लांब ठेवण्याचा प्रयत्न करते तितके हे दोघं एकमेकाच्या जवळ कसे काय येऊ शकतात? हे सगळं काय घडतंय माझ्याच बरोबर असा विचार ती करत असते. तर दुसरीकडे आता ईश्वरी आणि अर्णव हे मात्र अगदी फर्स्ट क्लास दांडिया खेळत असतात. आणि आता दांडिया इव्हेंट संपत आलेला असतो आणि प्राईज डिस्ट्रीब्युशनची वेळ आलेली असते. आता बेस्ट कपल असं ॲवॉर्ड दिलं जात असतं, जे कपल उत्तम दांडिया खेळत असतात त्यांना. तर आता इशू आणि अर्णव या दोघांना फर्स्ट प्राईज मिळतं. तर आकाश आणि नम्रताचा सुद्धा आता नंबर आलेला असतो आणि त्यांना 2ऱ्या क्रमांकाचं बक्षीस मिळालेलं असतं. आता आकाश हा नम्रताला म्हणत असतो मला पुढच्या वर्षी पहिलं प्राईज मिळवायला सुद्धा आवडेल. त्यावर नम्रता ही आकाशकडे बघून लाजत असते. तर अर्णव ईश्वरीला म्हणत असतो बघितलंस, वी आर ऑलवेज बेस्ट कपल, कळतं आहे ना तुला. त्याबरोबर इशू म्हणत असते असं काहीसुद्धा नाही आहे, कळलं ना तुम्हाला, उगाचच्या उगाच तुम्ही काहीही बडबड करू नका फालतूची. तर आता लगेचच हे सगळं लावण्य बघते आणि लावण्य म्हणते बेस्ट कपल इज माय फूट. बिलकुल नाही, ही ईश्वरी माझ्या ARला सुटेबलच नाही आहे. ARची बेस्ट पार्टनर आणि त्याच्याबरोबर बेस्ट कपलचा ॲवॉर्ड फक्त मलाच मिळू शकतो, ह्या मिडल क्लास मुलीला नाही. तर दुसरीकडे आकाश हा नम्रताला म्हणत असतो ही ट्रॉफी मी माझ्याकडे ठेवतो. त्यावर नम्रता म्हणते का? त्यावर आकाश म्हणतो सहज प्रत्येक वेळेस ह्या ट्रॉफीकडे बघून मला तुझी आठवण येईल ना, म्हणून काँग्रेस बेस्ट कपल. त्याबरोबर आता नम्रता हसते, लाजत असते. तर आकाश म्हणत असतो निघूया आता आपण. तर आता लगेचच इव्हेंट संपल्यावर आकाश म्हणतो अरे दादा, नम्रताला सोडायला जावं लागेल ना, मी तिला सोडूनच घरी येतो. ॲक्च्युली मी सुद्धा माझी कार आणली आहे, आम्ही दोघं माझ्याच कारने आलो. त्यावर आकाश म्हणतो ठीक आहे नम्रता, तू आणि आकाश घरी जा, तो तुला ड्रॉप करून घरी येईल. त्यावर ती म्हणते नाही नको, मी जाईन आकाश सर. त्यावर अर्णव आणि ईश्वरी तिला सांगतात की नाही नको, रात्र खूप झाली आहे, एकटीने जाणं सेफ नाही आहे, सो आकाशच तुला ड्रॉप करेल. मग आकाश आता नम्रताला सोडण्यासाठी तिच्या घरी चाललेला असतो. तर
तो मात्र खूप खुश असतो त्यांना बेस्ट कपलचं ट्रॉफी मिळाल्याबद्दल. तर अर्णवसुद्धा खूप खुश असतो ईश्वरीला आणि त्याला बेस्ट कपलचं ट्रॉफी मिळाल्याबरोबर. त्याचबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.